सप्रेम क्रांतिकारी जयलवजी आज आरक्षण क्रांती महापदयात्रेतील 30व्या कामाच्या दिशेने जात असताना या महापदयात्रेतील 31व्या दिवसाची सुरुवात आहे. काही वेळाने या ठिकाणी होणार आहे. 2 तारीख संपून उद्या 3 तारीख सुरू होते आणि या महापदयात्रेतील 31वा मुक्काम उद्या चांदूर रेल्वे या ठिकाणी असणार आहे. काही वेळापूर्वी या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील भातकुली या ठिकाणी ग्रामस्थांनी समाज बांधवांनी प्रचंड अशा ढोल ताशाच्या गजरामध्ये फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये रांगोळ्या पणत्या काढून एका मोठ्या सणासारखं त्या ठिकाणी केलेली आहे. रोषणाई त्यामध्ये सर्व पदयात्रींचा सत्कार समारंभ आणि विविध मान्यवरांनी त्या ठिकाणी या पदयात्रेसंदर्भात लवजी शक्ती सेनेसंदर्भात या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यामध्ये येणाऱ्या 12 डिसेंबरला या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याचं त्या ठिकाणी त्यांनी सर्वांनी सर्व पदयात्रींना शब्द दिला आणि संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यामध्ये या 12 तारखेसंदर्भात उद्यापासून आम्ही प्रचार या ठिकाणी सुरू करू. अशा पद्धतीने त्या ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केला. अनेकांनी अगदी प्रचंड भावनिक अशा स्वरूपाची भाषणं त्या ठिकाणी केली. आमच्या ताईंनी त्या ठिकाणी एक सुरेख असं गीत त्या ठिकाणी गायलं. खरं त्या ठिकाणी बोलण्यासाठी शब्द तोंडातून बाहेर पडत नव्हते. एवढा हा भावनिक हा सोहळा हा क्षण सकाळपासून सातत्याने भातकुलीतील सर्व समाज बांधव सातत्याने या ठिकाणी मुक्कामाकरिता आग्रह करत होते. मात्र उद्या सकाळी 11 वाजता अमरावती शहरामध्ये राजापेठ या ठिकाणी मोठी पत्रकार परिषद असल्या कारणाने आम्हाला भातकुली या ठिकाणी मुक्काम करता आला नाही. त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त केली. प्रचंड जयत अशी जेवणाची झोपण्याची राहण्याची सकाळच्या आंघोळीची नाश्त्याची सर्व व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केली होती. मात्र उद्याच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणून आम्हाला पुढे परत हा प्रवास सुरू करावा लागला. आणखी जवळजवळ 10 किलोमीटर अंतर म्हणजे जवळजवळ 2.5 तास आणखी ही पदयात्रा अशीच अविरतपणे सुरू राहणार आहे. रात्रीचे जवळजवळ 11:30 वाजता प्रचंड गडद काळोखामध्ये
अंधाऱ्या रात्रीमध्ये आणि रक्त गोठवणाऱ्या थंडीमध्ये सुरू असलेली ही पदयात्रा आपल्या भातकुली या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होत असताना भातकुलीच्या पुढील गणोरी फाट्यापर्यंत अद्यापर्यंत पोहोचलेली आहे. या संपूर्ण पदयात्रेतील आमच्या सर्वांसाठीचा हा आजचा क्षण अत्यंत भावनिक आणि भावूक असा हा क्षण, ज्या ठिकाणी पहिल्यांदा माझे शब्द फुटत नव्हते. माझ्या भोळ्या भाबड्या प्रामाणिक देशभक्त समाज बांधवांचं ते प्रेम, भगिनींचं ते प्रेम आणि त्यांची या चळवळीविषयी, या 12 तारखेच्या महामोर्चाविषयी असलेली तळमळ, आपल्या भावी पिढीच्या भविष्याची त्यांना असलेली काळजी, ती स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या डोळ्यांमध्ये ते दिसून येते. प्रचंड असं त्या ठिकाणी गहिवरून आलो होतं आणि जवळजवळ 1 तासाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊन ही पदयात्रा पुढे मार्गस्थ झाली. खरं तर त्या ठिकाणून आमचा पाय निघत नव्हता आणि सर्व समाज बांधव आणि भगिनी आम्हाला सोडून जायला तयार होता. मात्र त्यांना वारंवार विनंत्या करून त्यांना परत आपल्या घराकडे पाठवण्यात आलं. कारण सर्वच्या सर्व समाज बांधव आणि भगिनी अगदी बालगोपाळासह हे उपाशी होत्या, आमची वाट पाहत थांबल्या होत्या. सायंकाळच्या 6 वाजल्यापासून या दर्यापूर अमरावती या मुख्य रस्त्यावर त्या थंडी गाठ्यामध्ये ताटकळत उभ्या होत्या. प्रचंड असं भावनिक असा हा आजचा क्षण होता. सर्व पदयात्रींचं त्या ठिकाणी कौतुक, आदर, सत्कार त्या ठिकाणी करण्यात आला. पुढे उद्या सकाळी लवकरच साधारण ज्या ठिकाणी आज मुक्काम आहे त्या ठिकाणापासून अमरावती शहराचे अंतर हे 12 किलोमीटर शिल्लक राहणार आहे. सकाळी लवकरच उठून पदयात्रेची सुरुवात करावी लागणार आहे आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. अनेक लवजी शक्ती सेनेचे राज्य कार्यकारिणीतील सदस्य, जिल्ह्याचे पदाधिकारी, विभागीय सर्व पदाधिकारी हे उद्याच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहणार आहे. असंख्य दिवसभरामध्ये सातत्याने राज्यभरातून अनेक समाज बांधव आणि भगिनींचे फोन येत आहेत, काळजी घेत आहेत, विचारपूस करत आहेत, स्वतःची काळजी घेण्यासंदर्भात सातत्याने आग्रह करत आहेत आणि या यात्रेत सदिच्छा आणि शुभेच्छाचा या ठिकाणी त्यासोबतच या पदयात्रेस ते आशीर्वाद देत आहेत. आजवर झालेल्या सर्व पदयात्रेतील ही 7वी पदयात्रा या संघटनेसाठी, लवजी शक्ती सेनेसाठी, समाजासाठी आणि वैयक्तिक या सर्व पदयात्रींसाठी, माझ्यासाठी देखील अत्यंत मरेपर्यंत स्मरणात राहणारी अशी ही पदयात्रा, की ज्या पदयात्रेतील अनेक
भावनिक असे हे अनेक या पदयात्रेतील क्षण आहेत की जे निश्चित या ठिकाणी या पदयात्रेमध्ये समाजाच्या विविध प्रश्नावर आमच्या अस्मितेच्या अस्तित्वाच्या सुरक्षिततेच्या अनेक प्रश्न घेऊन सुरू असलेली ही महापदयात्रा आम्ही कधीही विसरू शकणार नाही. ज्या उद्देशाने ही महापदयात्रा सुरुवात केली, तिचा प्रारंभ झाला, ती तारीख ठरली गेली, त्याचा शुभारंभाचं ठिकाण, शुभारंभाची तारीख आणि त्याचा मार्ग ठरवत असताना यापूर्वी जेवढ्या पदयात्रा झाल्या त्या ह्या मार्गावर कधी झाल्या नव्हत्या. अशा अनेक ठिकाणं की ज्याच्यामध्ये या 6 पदयात्रेमध्ये तो मार्ग आलेला नव्हता. मात्र या 7व्या पदयात्रेमध्ये बराचसा भाग या ठिकाणी घेण्यात आला. बऱ्याचशा दुर्गम भागातून, घाटातून, जंगलातून हा प्रवास, ही पदयात्रा सुरू आहे. अनेक ठिकाणी अनेक रस्ती असलेले वेगवेगळे अनुभव, याचा ठेवा एवढा प्रचंड आहे की तो एका जन्म नाही तर 7 जन्मापर्यंत पुरेल एवढ्या आठवणींचा ठेवा या महापदयात्रेने आम्हा सर्व पदयात्रींना दिलेला आहे. या त्रासात देखील एक प्रचंड अशी एक आशा, प्रचंड असा एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की ज्या उद्देशाने ही पदयात्रा या ठिकाणी सुरू करण्यात आली, निश्चित आम्ही येणाऱ्या 12 तारखेला त्या उद्देशापर्यंत पोचण्याची सर्व जी एकूण राज्यातली परिस्थिती आहे ती आणि समाजामधली जागृती पाहता आमचा उद्देश बऱ्यापैकी सफल झालेला आहे. कुठेतरी माझा समाज आता जागृत होऊन आपल्या भावी पिढीच्या प्रश्नासंदर्भात या ठिकाणी सतर्क झालेला आहे. त्याला प्रश्न पडलेला आहे की आमच्या पोटी जन्म घेणारी बालकं, मुलं असतील, मुली असतील, त्यांचं भविष्य काय, त्याचा विचार आत्ता तो करू लागलेला आहे. पिढ्यानपिढ्या इतरांच्या प्रश्नावर इतरांसाठी जगणारी ही जमात, आमचा समाज, माझं सर्व समाज बांधव आणि भगिनी, ते आत्ताशी कुठं आपल्या घराचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या मुलांचा विचार करू लागलेत. ही या महापदयात्रेतील एक सर्वात महत्त्वाची अशी ही बाब ठरलेली आहे. रस्त्याने जात असताना अत्यंत दूर दूरहून 10, 20, 30, 40, 50, 60 किलोमीटर अंतरावरून अनेक समाज बांधव भगिनी या विविध आपल्या वाहनांनी आमच्या भेटीसाठी येत आहेत. सर्व पदयात्रींची काळजी घेत आहेत, भेट घेत आहेत. त्यांच्यासाठी फळं असतील, पाणी असेल, चहा असेल, हे घेऊन या ठिकाणी येत आहेत. अनेक जण टू व्हीलरवरती 4-4, 5-5 जण युवक असतील, अगदी युवती असतील, या पदयात्रींची भेट घेत आहेत. समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं सध्या विचारमंथन सुरू आहे, चर्चा सुरू आहेत. राज्यभरातच नव्हे तर या देशातल्या आणखी 6 राज्यामध्ये
या पदयात्रेविषयी कुतूहल निर्माण झालेलं आहे. केवळ शोषित, पीडित, वंचित किंवा केवळ मातंग समाज नव्हे, तर या राज्यातील अनेक इतर आमचे समाज बांधव, त्यामध्ये सर्वच समाजातील घटक, इतर सर्व जाती धर्माची सर्व मान्यवर असतील, नागरिक असतील, हे या पदयात्रेविषयी प्रचंड कुतूहल त्यांना वाटतं. रस्ती अनेक विविध जाती धर्माची लोक भेटत आहेत आणि या आगळ्या वेगळ्या पदयात्रेविषयी चर्चा करत आहेत. आम्ही तुम्हाला फेसबुकला पाहिलं, तुमची पदयात्रा आम्ही व्हॉट्सअपवर पाहिली, आम्ही पेपरला बातमी पाहिली. अशा प्रकारच्या सातत्याने या रस्त्यावर चर्चा ऐकायला मिळतात. अगदी आपुलकीने तो कोणत्याही जाती धर्माचा असो, मात्र येऊन या ठिकाणी चर्चा करतोय. रोज चालण्याचं अंतर त्याला कळालेलं, त्याला माहिती पडलेलं, तो येऊन या ठिकाणी अत्यंत भावुक होऊन या ठिकाणी आमच्याशी चर्चा करतोय. मुंबईपासून सुरू झालेली ही पदयात्रा एक अकल्पनीय, अविश्वसनीय अशी ही बाब, ही एका दिवसाला कमीत कमी 35 किलोमीटरपासून ते जास्तीत जास्त 62 किलोमीटरच्या ऐतिहासिक आणि रेकॉर्ड ब्रेक अशा अंतरापर्यंत पोहोचलेली ही पदयात्रा ही अनेक समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचं कुतूहल या ठिकाणी व्यक्त करते. चर्चा होत आहेत, कारण अनेक पदयात्रा पाहिल्या, 10, 15, 20 किलोमीटरच्या, 25 किलोमीटरच्या पदयात्रा, मात्र त्या वैयक्तिक असतील, धर्माच्या असतील, राजकीय असतील किंवा इतर कोणत्याही विषयासाठी, मात्र शोषित, पीडित, वंचितासाठी होत असलेली ही 7वी पदयात्रा, या पदयात्रेसंदर्भात प्रचंड अनेक विविध समाजामध्ये चर्चा सुरू आहेत. एक प्रचंड आश्चर्य असं अनेकांना या पदयात्रेविषयी वाटतं. अनेक मान्यवर, अनेक व्यक्ती, राजकीय असेल, सामाजिक असेल, व्यावसायिक असेल, शासकीय असेल, या क्षेत्रातील व्यक्ती या ठिकाणी आवर्जून भेट घेऊन स्वतःची काळजी घेण्याविषयी या ठिकाणी आम्हाला सांगतात. पदयात्रेत सदिच्छा व्यक्त करतात. खरंच ही फार आगळी वेगळी अशी ही गोष्ट ह्या ज्या भारत देशामध्ये आजपर्यंत घडली नाही किंवा झालेली नाही, अशा प्रकारचा प्रवास आणि अशा प्रकारची पदयात्रा आजवर ना झाली ना भविष्यात होईल, अशा प्रकारची ही 7वी ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पदयात्रा निश्चित येणाऱ्या 12 तारखेला या राज्यासाठी नाही तर या देशासाठी एक आगळी वेगळी अशी ही पदयात्रा, त्याची चर्चा मात्र पिढ्यानपिढ्या या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक पदयात्री या ठिकाणी प्रचंड मेहनत घेत आहेत, प्रचंड कष्ट घेत आहेत. दिवस रात्र या ठिकाणी उपाशी तापाशी, उन्हात अनात, कडाक्याच्या थंडीमध्ये या ठिकाणी केवळ आपल्या भावी पिढीचं, या शोषित पीडित वंचिताच्या भविष्याचं स्वप्न घेऊन या ठिकाणी या रस्त्यावरून ते चालत आहेत. अनेक संघटनेचे पदाधिकारी, लवचिक शक्ती सेनेचे पदाधिकारी संपूर्ण राज्यभरामध्ये प्रचंड मेहनत घेत आहेत. आज राज्यातील
नगरपालिका नगर परिषदेचा निवडणूक होती. ती निवडणूक सुरू असताना देखील या पदयात्रेमध्ये अनेक उमेदवार असतील, अनेक कार्यकर्ते असतील, समाज बांधव असतील, भगिनी असतील, यांनी या पदयात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. हजारो किलोमीटरच्या प्रवासामध्ये लाखो विविध क्षेत्रातील बांधवांनी, भगिनींनी या पदयात्रेविषयी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. हजारो समाज बांधवांनी, भगिनींनी या पदयात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. अनेक पदयात्री माझ्यासोबत दिनांक 2 नोव्हेंबरपासून चालत आहेत. 30 दिवस झाले चालत आहेत. अनेक या प्रवासामध्ये, या पदयात्रेमध्ये काहींनी 1 तासापासून ते 1 महिन्यापर्यंत चालण्याचा हा विक्रम केलेला आहे. ही पदयात्रा संवैधानिक पद्धतीने, लोकशाही मार्गाने या ठिकाणी सुरू असताना आज रात्रीचे 11:15 वाजलेत आणि उचित अशी तुरळक वाहने या रस्त्यावरून जात आहेत. अनेक समाज बांधव या अशा कडाक्याच्या थंडीमध्ये देखील या पदयात्रींच्या भेटीला येत आहेत. निश्चित ही ज्या काही घटना, ज्या गोष्टी किंवा जे काही ह्या पदयात्रेच्या माध्यमातून आज समाजामध्ये चित्र निर्माण झालेलं आहे, एक आशादायक अशा प्रकारचं हे चित्र. निश्चित येणारा काळ जो आहे तो आमच्या भावी पिढीचा काळ असणार आहे. निश्चित आमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. निसर्गाचा नियम आहे, ऋतू बदलत असतात. अनेकांचे दिवस बदलले, अनेकांचे या ठिकाणी बदल झाले. मात्र निश्चित माझ्या कुळाचं या ठिकाणी मात्र अद्यापर्यंत जे अस्तित्व नव्हतं, ज्याची एवढं योगदान, बलिदान दिलेला हा समाज, देशासाठी रक्त सांडलेला, बलिदान दिलेला, तोफेच्या तोंडी दिलेला, फासावर लटकलेला माझा समाज, आमच्या पूर्वजांच्या त्यागातून, कष्टातून, रक्तातून स्वतंत्र झालेला हा देश. निश्चित आमचेही दिवस येतील अशा प्रकारची एक उमेद, एक आशा मनाशी बाळगून या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या प्रकारे नागपूरला येण्याविषयी विचार करतोय, तयारी करतोय, तयारी झालेली आहे. अशी एकंदरीत परिस्थिती या 30 दिवसानंतर या राज्यामध्ये दिसत असताना आज संपूर्ण राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील या शोषित, पीडित, वंचितामध्ये या पदयात्रेविषयी चर्चा होत आहेत. ही सर्वात महत्त्वाची आमच्यासाठी बाब आहे. निश्चित अनेक लोक या मोर्चासाठी येणार आहेत. 13 डिसेंबर 2023चा याच नागपूरच्या अधिवेशनातील महामोर्चा, पुणे ते नागपूर झालेली पदयात्रा, 6वी पदयात्रा, निश्चित या ठिकाणी जे 13 डिसेंबरला जे रेकॉर्ड या ठिकाणी झालं, 2023च्या अधिवेशनातील सर्वात मोठा मोर्चा तो लवजी शक्ती सेनेचा होता. सध्या जे वातावरण आहे, जे समाजामध्ये जे चर्चा आहे आणि जी तयारी दिसते, निश्चित येणाऱ्या
या 12 डिसेंबर 2025च्या महामोर्चाची नोंद या ठिकाणी समाज मनावर तर झालेलीच आहे, मात्र शासकीय दप्तरामध्ये देखील या महापदयात्रेची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. आज जवळजवळ 30 दिवसापासून पोलीस प्रशासन हे दिवस रात्र आम्हा सर्व पदयात्रींची काळजी घेत आहेत. मी पुनश्च एकदा महाराष्ट्र पोलीस दलाचं, पोलीस प्रशासनाचं, गृह खात्याचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेल की आपल्या संरक्षणामध्ये या ठिकाणी सुखरूपपणे अगदी कसलीही अडचण न येता ही पदयात्रा सुरू आहे. आमचे पोलीस बांधव या ठिकाणी दिवस रात्र आम्हाला या ठिकाणी सुरक्षा प्रदान करत आहेत. निश्चित त्यांचे या ठिकाणी आभार केवळ मानणं योग्य होणार नाही, मात्र जो इतिहास येत्या 12 तारखेला या राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये रचला जाणार आहे, त्या इतिहासामधली ही सर्वात महत्त्वाची गोष्ट राहणार आहे की महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने या पदयात्रींना सुखरूपपणे आपल्या निश्चित ठिकाणापर्यंत म्हणजे नागपूरच्या यशवंत स्टेडियमपर्यंत आणि तिथून विधान भवनापर्यंत पोहोचवलं, अशी नोंद या महाराष्ट्राच्या, माझ्या राज्याच्या या पोलीस प्रशासनाची होणार आहे. निश्चित या ठिकाणी जेवढं महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. प्रचंड आम्ही असेल त्या ठिकाणी, आम्ही थांबेल त्या ठिकाणी, आम्ही बसेल त्या ठिकाणी, आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी, पदयात्रा सुरू करण्याच्या ठिकाणापासून ते पदयात्रा संपेपर्यंत आणि त्यानंतरही झोपी गेल्यानंतर आधीमधी मध्यरात्री केव्हाही येऊन त्या परिसराची पाहणी करतात, त्या ठिकाणाची पाहणी करतात. ज्यांच्याकडे पदयात्रींच्या राहण्याची व्यवस्था आहे त्यांच्याकडे चौकशी करतात. खरंच ही बाब अत्यंत विलक्षण आणि फार मनाला प्रचंड पिळवटून टाकणारी अशी ही घटना आहे, गोष्ट आहे की एवढी मेहनत आणि एवढी काळजी घेणारं आमचं पोलीस प्रशासन निश्चित या ठिकाणी या शोषित पीडित आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या समाजाप्रती त्यांनी दाखवलेली आस्था या आस्थे संदर्भात केवळ या पदयात्रेमुळे या समाजामध्ये होत असलेली जागृती, त्याच्यामधला आमच्या पोलीस प्रशासनाचा सहभाग हा उल्लेखनीय असा हा सहभाग राहिलेला आहे. आणि खूप काही गोष्टी आहेत की ह्या सांगितल्या पाहिजेत, बोलल्या पाहिजेत, लिहिल्या पाहिजेत. खरं तर यापूर्वीच्या झालेल्या 6 पदयात्रा या संदर्भातलं दुर्दैवाने आमच्याकडून लिखाण झालं नाही, मात्र समाज मनावर मात्र या 6 पदयात्रेंची नोंद ही सुवर्ण अक्षरामध्ये झालेली आहे. निश्चित 7व्या पदयात्रेमध्ये आमचा तो प्रयत्न असणार आहे की या जेवढे काही शक्य होईल तेवढं या पदयात्रेसंदर्भात लिहायचं. मी या लाईव्हच्या माध्यमातून अनेक साहित्यिकांना, लेखकांना विनंती करेल की कधीतरी आपला पेन, आपलं साहित्य
या अत्यंत प्रामाणिकपणे अंतःकरणापासून कुठलीही आशा अपेक्षा न ठेवता दिवस रात्र प्रचंड मेहनत घेऊन कष्टाने सुरू राहिलेली ही पदयात्रा, अनेक पदयात्री घरदारं सोडून, कामधंदे सोडून, आपली मुलं बाळं सोडून या ठिकाणी जी मेहनत घेत आहेत, जे कष्ट घेत आहेत, जे त्यांचं स्वप्न आहे, याविषयी साहित्यिकांनी लिहिलं पाहिजे. खरं तर हा इतर कुठल्या समाजाचं किंवा धर्माचं जर काय अशा प्रकारचं आंदोलन असतं किंवा पदयात्रा असते तर या ठिकाणी एक एक दिवसावर हजार हजार पानाची पुस्तकं लिहिली गेली असती. एका दिवसातले जवळजवळ 24 तासातले 16 ते 18 तास ही पदयात्रा सुरू असते. समोर आपण पाहू शकता पोलीस प्रशासनाचं वाहन आहे, त्यांची जीप आहे. या ठिकाणी ते आमच्या पुढे पदयात्री सर्वमध्ये आणि आमच्या मागे असलेली ॲम्ब्युलन्स त्यामध्ये बसलेले पदयात्री आणि आजूबाजूला प्रचंड असा काळोख आणि कडाक्याची रक्त गोठवणारी अशी ही थंडी, अशामध्ये सुरू असलेली ही पदयात्रा रात्रीच्या 12 वाजता आहेत. 31वा दिवस मुक्कामाचा होणार आहे, तरी देखील या ठिकाणी सुरू आहे. काही वेळाने ही पदयात्रा आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणार आहे. सकाळी उठून लगेच अमरावतीच्या शहराच्या दिशेने निघायचं आहे आणि अमरावती शहरातील राजापेठ या ठिकाणी पत्रकार परिषद करून संपूर्ण शहरातून या पदयात्रेचं वाजत गाजत स्वागत करून चांदूर बाजारच्या दिशेने ही यात्रा मार्गस्थ होणार आहे. ठिकठिकाणी जागोजागी अनेक समाज बांधव अत्यंत येतो. आम्ही भातकुलीवरून आलो ना, परत बघायला आलो गाडीचा डब्बा नाही, गाडीचा डब्बा आला नाही आला तर बघायला आलो होतो आम्ही. त्यांना निवेदन दिलं होतं काय मी. एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये भातकुलीतील कार्यक्रम संपून आम्ही पुढे मार्गस्थ होऊन जवळजवळ अर्धा तास झालेला आहे आणि आम्ही पाहतो तर आमच्याच या मार्गावर पुढे जाऊन समाज बांधव आमची या ठिकाणी वाट पाहत थांबलेले आहेत. तर काही बांधव या ठिकाणी भेटले, त्यांना विचारलं तर ते म्हणाले की तुम्ही व्यवस्थित चाललात की नाही, तुम्हाला पोलीस बांधव या ठिकाणी ते संरक्षण आहे की नाही, तुम्ही सुरक्षित आहात की नाही याची खात्री करण्यासाठी एवढ्या रात्रीचे अजूनही त्यांचं जेवण झालेलं नाही ते येऊन या ठिकाणी थांबले होते. किती भावनिक, किती भावूक असा हा क्षण आहे. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की अशा प्रामाणिक, इमानदार, देशभक्त, राष्ट्रभक्त, भोळ्या भाबड्या समाजाचे आम्ही पाईक आहोत, त्या समाजाचे आम्ही लेकरं आहोत, याचा मला सार्थ अभिमान आहे. नक्कीच या ठिकाणी प्रत्येक पदयात्रींच्या आयुष्यातील देखील हा क्षण अत्यंत विलक्षण असे हे क्षण आहेत की जे मरेपर्यंत आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवावे लागतील आणि राहतील. अशा स्वरूपाचे असलेले असंख्य असे अनुभव या पदयात्रेतले. येत्या 10 दिवसानंतर ही पदयात्रा संपणार आहे, मात्र निश्चित अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ही पदयात्रा सर्वांच्या स्मरणात राहील. या देशाच्या, या राज्याच्या आणि इथल्या गावागावाच्या
इतिहासामध्ये, या मार्गावरच्या प्रत्येक गावाच्या इतिहासामध्ये या पदयात्रेची नोंद होईल. निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये आमची भावी पिढी घडेल. आमच्या मांगोड्यामध्ये, मातंगपुरामध्ये देखील कलेक्टर, कमिशनर, डॉक्टर, इंजिनियर, वकील निर्माण होतील. याच आशेवर ही पदयात्रा येत्या काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचेल. साधारण एक 4 ते 5 किलोमीटरचं अंतर अद्यापही शिल्लक आहे आणि जवळजवळ 1 तास आणखी या गर्द काळोख्या अंधारामध्ये, गडद अंधारातून मार्ग काढत ही पदयात्रा या आपल्या निश्चित ठिकाणापर्यंत पोहोचेल. क्वचित काही वेळाने या रस्त्यावरून जाणारं येणारं वाहन, पोलीस प्रशासनाशी पुढे जाऊन थांबलेली गाडी आणि मागे असलेले एक आमची सुरक्षिततेसाठी असलेली एक ॲम्ब्युलन्स, ह्याच्या व्यतिरिक्त इथे कुठलं दुसरं इतर वाहन दिसत नाही. आजूबाजूला सर्व नीरव शांतता अशी पसरलेली आहे. मध्येच झाडाझुडपातून वेगवेगळे प्राण्यांचे, जनावरांचे आवाज येत आहेत. या प्रवासामध्ये अनेक ठिकाणी जंगलाचा भाग होता, फॉरेस्ट होतं. अनेक जनावरं अनेक सर्वच पदयात्रेंनी जवळजवळ पाहिली. त्यामध्ये साप असेल, घोणस असेल, नाग असेल, वानर असतील, माकडं असतील, हरणं असतील, काळवीट असतील, कोल्हे असतील, अशी अनेक श्वापद जंगली जनावरं या रस्त्याने आम्हाला पाहायला मिळाली. खरं तर काही उसतच्या भागामध्ये ज्यावेळी पदयात्रा ही सायंकाळची सुरू होती, त्यावेळी आमच्या वारंगा फाटा येथील, शेंबाळ पिंपरी येथील समाज बांधवांनी शंका उपस्थित केली होती की भाऊ, मागील 3-4 दिवसापूर्वी या भागामध्ये काही वाघ पाहिल्याची त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली, उल्लेख केला. आणि अशा भागातून जात असताना आपण काळजी घ्या, व्यवस्थित पोहोचा, अशा पद्धतीच्या त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. निश्चित खूप काही सांगण्यासारखं आहे. 1 तासामध्ये हे सर्व ऐतिहासिक क्षण, एवढा दीर्घकाळ प्रवास हा नोंद होण्यासारखा नाही, बोलण्यासारखा नाही, मांडण्यासारखा नाही, अगदी लिहिण्यासारखा देखील नाही. असा हा प्रवास निश्चित अनेक प्रवास वर्णनं या ठिकाणी आम्ही वाचली, ऐकली. मात्र हे प्रवास हे अत्यंत सुखदायक, त्रासदायक जरी असलं तरी तेवढंच समाधानकारक असं हे प्रवास वर्णन हे समाजाच्या मनावर निश्चितपणे बिंबवलं गेलेलं आहे. या चॅनेलच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी समाज बांधवांना, भगिनींना कळकळीची विनंती आणि आवाहन करेन की खरंच आपल्या जीवनातला एक असा हा क्षण आहे की निश्चित भविष्यात तुम्हाला जेव्हा केव्हा या पदयात्रेची चर्चा होईल तेव्हा तुम्हाला गर्व वाटल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं हा प्रवास, ही पदयात्रा. आणि मग आपणही या पदयात्रेतील, या रणसंग्रामातील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण प्रयत्न करा. उद्यापासून 10 दिवस शिल्लक आहेत.
ज्याला ज्याला शक्य होईल त्यांनी आपला थोडा सहभाग या पदयात्रेमध्ये नोंदवावा किंवा येणाऱ्या 12 तारखेच्या महामोर्चामध्ये आपला सहभाग नोंदवून त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आणि भागीदार व्हावे अशा प्रकारचं नम्र आव्हान मी या माध्यमातून सर्व समाज बांधव आणि भगिनींना करतो. सर्वांना क्रांतिकारी जय लवजी.